कोणीच आलं नाही आपली स्टेशनला. हा म्हणजे एक माणूस आला होता, तो पण शहरात नवीन होता म्हणून. नमस्कार. आज आपल्याला निघायचंय चीनच्या सफरीवर, जिथे आम्ही काही महिन्यांपूर्वी जाऊन आलेलो. दचकलात ना? सद्यस्थितीत ही कल्पनाही नको वाटतीये ना. मात्र काही महिन्यांपूर्वी सगळ्या विश्वात आलबेल असताना आणि आमचंही अजून फार मोठे जग बघायचं राहिलेलं असताना, जेथे सहसा पर्यटक फिरकत नाही असा देश आम्ही भटकंतीसाठी निवडला. आज मला असं वाटतंय खूप जणांना या चीनबद्दल उत्सुकता असणं साहजिक आहे, कारण त्यांचं कर्तृत्वच तसं आहे. तर जे काही आम्ही बघितलं ते आता तुमच्याशी मला शेअर करावंसं वाटतंय. आम्ही चीनमध्ये जेथेही गेलो तिथले चिन्यांच्या डोळे नावाच्या फटीतून ओसळणारं कुतूहल आम्हाला नक्कीच ओळखता आलं. आमच्यासोबत म्हणजे आमच्या भारतीय कपड्यांसोबत फोटो काढायची त्यांची लगबग बघून आम्ही नेहमीचेच पाहुणे नसावेत असा आमचा एक कयास. आपल्या मुंबईहून झेपावलेलं विमान जसजसं बीजिंगच्या दिशेने उतरू लागलं तेव्हा नजरेत भरला एक महाकाय सीलिंक आणि समुद्रातल्या अगणित पवनचक्क्या. आणि यापुढे बघायचं होतं साम्यवादाचे कपडे सांभाळत भांडवलशाहीवर मान ठोकलेल्या चीनचं एक वेगळंच रुपडं. बीजिंग शहरात प्रवेश करता क्षणी मनात भरले नितांत सुंदर गुलाबांच्या फुलांनी घेरलेले विस्तीर्ण रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा असलेले खड्डे विरहित ट्रॅक्स, आणि उगीचच आमच्या पोटात खड्डा पडला. दिसायला अत्यंत छोटुकले पण तसे अजिबात नसणारे चिनी आपण आपल्या 6-7 वर्षीय चिंटू पिंट्याला घेऊन देऊ अशा आकारमानाच्या दुचाक्यांवर 20-30च्या वेगात टुरटुरत जाताना बघून मजा पण वाटत होती. गेली कित्येक वर्ष हवेच्या प्रदूषणामुळे बदनाम झालेल्या या शहराने प्रदूषण मुक्तीच्या दिशेने नक्कीच वाटचाल केलेली दिसून येत होती. बहुसंख्य बॅटरीवर चालणारी वाहने त्याचेच निदर्शक होती. दुचाकींवर थंडीपासून बचाव करण्यासाठी वाहनालाच जाडजूड जॅकेट घालून हँडललाही उबदार कापडाचे हात जोडून मंडळी बाहेर पडलेली होती. थोडक्यात या आर्थिक महासत्तेत आहेरेबरोबरच नाहिरेंचीही संख्या बरीच दिसत होती. संध्याकाळी बीजिंगमध्ये रेड थिएटरमधील द लिजंड ऑफ कुंग-फू शो बघितला. यातली पात्रं बोलत नव्हती आणि बोलली असती तरी समजायचा सवालच नव्हता. तरीही सादरकर्त्याच्या कुशलतेने बराचसा समजला. मनुष्य प्राणी एवढी चपळाई करू शकतो हे पचनी पडायला जड जावे असा हा मार्शल आर्टचा अवाक करणारा शो चुकवू नये असाच. रात्री हॉटेलकडे परतताना डोळे दिपावे अशा आजूबाजूच्या शेकडो लखलखत्या इमारती, रोषणाईने झगमगते रस्ते, कडेकडेने विविध रंगी सुबक लॅम्पपोस्ट आपली दिवाळीसुद्धा किती मिनमिनती आहे हे दाखवून दाखवून खिजवत होते. रस्त्यात लागलेले ऑलिम्पिक स्टेडियम सुद्धा एवढ्या रात्री एखाद्या नवरीप्रमाणे सजून बसलेले होते. एकूणच या देशात जेवढी शहरं आम्ही बघितली ती कमी अधिक फरकाने डोळ्याचं पारणं फिटवण्यात कुठलीही हयगय न करणारी अशीच. यांना वीज फुकटात मिळत असावी अशा संशयास वाव असणारी. रस्ती कित्येक किलोमीटर दूरपर्यंत सुंदर सुंदर आकाशकंदील कायमस्वरूपी लटकावेत तसे लटकलेले. रस्त्याकडची झाडं सुद्धा भलतीच शिस्तीमध्ये वाढवलेली. बुंध्याने वाकडी चाल धरू नये म्हणून लहानपणापासूनच या झाडांना चारी बाजूनी टेकू देऊन सरळसोट वाढवलेले. फांद्या सुद्धा कुटुंब नियोजनाच्या फेऱ्यात 2 या 3 बस अशा. त्यांना सुद्धा लाल भडक आकाशकंदिलांचं ओझं अंगा खांद्यावर वागवायला दिलेलं.
याच बीजिंगमधली दुसऱ्या दिवशीची सकाळ आम्ही ग्रेट वॉल ऑफ चायना या सुप्रसिद्ध भिंतीवर घालवली. भिंत म्हटल्यावर आणि वरती बसल्यावर आम्हाला थोडासा ज्ञानेश्वरांचा सुद्धा फील आला. आठवण पण आली. पहिल्यांदा चीनची लोकसंख्या एक का याचंही येथे उत्तर मिळालं. तुफान गर्दीने भिंत व्यापलेली होती. मनात विचार आला, ही तर यांचीच भिंत आहे. एवढ्या प्रजेची ही भिंत बघायची कशी राहून गेली. पुन्हा पुन्हा दर्शनाला यावे असंही ते स्थळ वाटेना. कधी काळी एक कुटुंब, एक मूल लादलेल्या या जनतेला बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशा असा कुठलाही पसारा नसल्याने अनेक नवमाता पिता आपलं अनमोल बाळ नामक गाठोडं घेऊन या भिंत पर्यटनाला आलेले दिसत होते. सोबत मक्याचे उकडलेले कणीस, रताळे आणि कसल्याशा मांसाचे लाल गुलाबी सॉसेजेस काड्यांमध्ये खोचून ते मटकावत, डोंगरकडे निरखत, गर्दीमुळे मध्ये डोकवणारी इतर तोंड चुकवत सेल्फीचा आटापिटा सर्वदूर चालू होता. येथून गाईड आम्हाला घेऊन गेला फॉरबिडन सिटी इम्पेरियल पॅलेस येथे. ही 500 वर्षापूर्वीची मिंग आणि क्विंग राजांची 180 एकरभर पसरलेली निवासस्थाने. चिनी वास्तुशास्त्रानुसार बांधलेली अत्यंत जुन्या तब्बल 900 लाकडी इमारतींपैकी आम्ही 4-5 बघूनच कंटाळलो. नाविन्य असं काही त्यामध्ये नव्हतंच. एकसारख्या दिसणाऱ्या त्या इमारती बघायला एकसारख्या दिसणाऱ्या चिन्यांचा येथे सुद्धा महापूर लोटलेला होता. येथून जवळचाच ऐतिहासिक अगदी विस्तीर्ण असा तिनानमेन चौक पण बघितला. एवढं मोठं रिकामं मैदान बघून अगदी चुकचुकायला झालं. आपलं आझाद मैदानच आठवलं. कितीतरी संघटना एका वेळी उपोषणाला बसल्या असत्या येथे. यानंतर जवळच पुन्हा राजाचा समर पॅलेस बघणं पण झालं. सुंदर सुंदर तळे, त्यातला तो रंगबिरंगी महाल, कारंजी हे बघून एक सत्य अधोरेखित होत होतं की जगाच्या पाठीवर कुठेही जा, काही सन्माननीय अपवाद वगळता या राजे मंडळींच्या ऐशो आरामात कुठेही आणि कधीही खंड पडत नसतो. भले त्यांच्या प्रजेची कितीही उलथापालथ हो, अट एकच, सत्ताधीशाच्या पोटी जन्माला येणं. आमच्या या चीनमधल्या ऐच्छिक पर्यटनासोबत एक सक्तीचं पर्यटन तिथल्या सरकारने लागू केलं होतं. ते म्हणजे प्रत्येक शहरातल्या प्रसिद्ध चीनी वस्तूच्या दुकानाला 45 मिनिटांची भेट. तुम्ही खरेदी करा अथवा नाही, तेवढा वेळ तिथे घालवायचाच. न गेल्यास आपल्या ट्रॅव्हल कंपनीला दंड ठरलेला. यामुळे झालं काय तर सिल्क, मोती, चहा, एम्ब्रॉयडरीचे पेंटिंग्ज, टेराकोटा फॅक्टरी, जेड दगडाच्या वस्तू या सर्वांच्या चिनी मालाच्या दुकानांना भेट हा या टूरचा अविभाज्य भाग बनला. मात्र हे सर्व खरोखर एवढे काही सुंदर असे की 45 मिनिट काय, तासभर कसाही जाई. येथे सगळीकडे स्त्री राज्य दिसे. पुरुष वर्ग नक्की कुठे असावा याबाबत साशंक व्हावं अशीच सगळीकडे परिस्थिती. आमच्या प्रवासातला पुढचा मुक्काम होता झियान येथला. बुलेट ट्रेनने ताशी 300 किलोमीटर असा शेकडो मैलाचा प्रवास किती सुखकर असावा. प्रत्येक स्टेशनवर शांतपणे चढउतार करणारी प्रजा. कुठेही चाय नाही की एक कोल्ड्रिंक्स नाही. फारच सुनं. घरची आठवण येणं साहजिकच होतं. ट्रेनमध्येच पिण्यायोग्य गरम पाण्याचे नळ असल्याने भर थंडीत आपल्याला हवी तशा चवीची कॉफी करून पिण्याची मजा काही औरच होती. स्थानिक चिनी मात्र दिवसभर उकळत्या पाण्याचा वापर करीत काचेच्या बाटल्या सोबत असत. त्याच्यामध्ये
चहाची पानं टाकून वरती चाळणीचंच झाकण लावून मोठ्या चवीने घोट घोट गिळताना दिसत. आम्हीही ते बिनसाखरचं चहापान करण्याचा यत्न केला, पण मुळातच नसलेली गोडी येणार कुठून? येथे अजून एक गोष्ट लक्षात आली की चिनींना असंही चिनीचं म्हणजेच आपल्या साखरेचं बऱ्यापैकी वावड आहे. तुलनेत फार अगोड खातात. आमच्या गाईडबाईला आम्ही सोबत नेलेला डिंक खोबऱ्याचा लाडू खाऊ घातला. गोडाचा किती त्रास होत असावा तिचा चेहराच सांगत होता. खास चिनी अशी तिथली 2-4 प्रकारची मिठाई घेऊन आम्ही खाऊन बघितली आणि आमचं शिक्कामोर्तब झालं, चिनी अतिशय कमी गोड खातात. झियानमध्ये पोहोचलो तेव्हा रात्र झालेली होती. सर्वत्र काहीसे बटबटीत रक्तवर्णीय आकाशकंदिलांच्या माळांचं साम्राज्य पेटलेलं, पण त्याच्यामुळे त्या थंडगार हवेला ऊब आल्यासारखं वातावरण होतं. येथे सुद्धा भिंती उभारण्यात पटाईत चिन्यांच्या पूर्वजांनी त्या शहराला 12 बाय 12 मीटर रुंद आणि चांगली 13 बाय 13-14 किलोमीटर आयताकृती अशा भिंतीचं कुंपण घातलेलं. आजच्या त्यांच्या वारसांनी त्याभोवती सुंदर बगीचे फुलवलेले. एवढ्या रात्रीसुद्धा बागेत चांगली वर्दळ होती. जसजसं रात्र चढू लागली तशी दुकानं बंद व्हायला लागली आणि त्याबरोबरच मोकळ्या जागांमध्ये शहरवासी व्यायामासाठी रात्रीचे जमू लागले. तेही भलत्याच शांततेत कानात इयरफोन अडकवून झुंबा सदृश्य प्रकार चालू होता. मुळातच छोट्या चनीची अपवादात्मक जाडपण असलेली मंडळी बाहुल्यांगत नाचत होती. पुढे इतरही शहरांमध्ये असंच दृश्य दिसलं. या सर्व शहरांमधली एक समान गोष्ट म्हणजे एकीकडे सायकलींचा मनसोक्त वापर करणारी फिटनेस फ्रीक अशी ही मंडळी, दुसरीकडे सिगरेटच्या व्यसनानं छातीचं खोकडं करून घेत होती. स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवाशी चांगलीच खेळत होती. ती धुराडी अनेकदा असह्य होत. दुसरं एक व्यसन त्यांचं लक्षात आलं ते म्हणजे मोबाईलचं, आणि त्यातही तरुणाईला लागलेलं. कामाच्या ठिकाणी यांना काम तरी सुचत असेल की नाही अशा संशयाला वाव असणार. रेस्टॉरंटमध्ये नूडल्स ओरपताना असो की गाडी चालवताना, झालंच तर भर रस्त्याच्या कडेला चांगली सुटबुटातली मंडळी, त्याच्यामध्ये महिला पण आल्या, प्रार्थविधीस बसायच्या पोजमध्ये मोबाईलमध्ये नजर लावून बसलेली दिसत. एकदमच विचित्र नजारा. झियानमधला आमचा दिवस उजाडला तोच लष्करप्रेमी चीनच्या आक्रमक इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या टेराकोटा आर्मीच्या दर्शनानं. 1975 मध्ये शेतकऱ्यांना विहीर खणतेवेळी मडक्या गाडग्यांच्या तुकड्यांसारखे खूप तुकडे सापडू लागले. त्या जागांचा सरकारने ताबा घेतला आणि जमिनीत खोलवर गाडलेली ही आर्मी आधी बरेच दिवस लपवून ठेवून नंतर कधीतरी जगाच्या समोर आणली. हजारो वर्षापूर्वी जगाचा निरोप घेतलेल्या क्वीन शी हुआंग या पहिल्या चिनी एम्पररच्या वरच्या सुरक्षेसाठी तब्बल 8,000 सैनिक, 520 घोडे असलेले रथ, 50 कॅव्हलरी घोडे या सर्वांचे मातीचे हुबेहूब पुतळे बनवून ते एका प्रचंड खंदकात शिस्तीत उभे केलेले दिसत होते. शेजारच्याच खंदकात महाराजांचे अधिकारी श्रेणीवर्ग, वादक मंडळी हे त्यांच्या वरच्याच सेवेसाठी पुतळे रूपात दिमतीस ठेवलेले दिसत होते. अजूनही तेथे उत्खनन चालूच आहे. सापडणाऱ्या प्रत्येक तुकड्यास लेबल लावून पोती भरभरून नंतर जोडायचे काम इमाने इतबारे चालू आहे. या सर्वच पर्यटन स्थळाबाबतची अजून एक सामायिक बाब लक्षात आलेली म्हणजे वाहनं कधीही त्या स्थळाजवळ जाऊ देत नाही. त्यामुळे एकतर पायपीट खूप होई, मात्र तो परिसर सुंदर अशा लँडस्केपने असा काही खुलवीत की आपल्याला झालेली तंगडतोड जरा विसरायलाच होई. येथून जवळच असलेला एक वाईल्ड गीस पॅगोडा गाईडने अगदी प्रेमाने दाखवला.
कारण हजारो वर्षापूर्वी भारतातून आणलेली बौद्धकालीन हस्तलिखिते तो बाळगून होता. आम्हालाही त्यामुळे उत्सुकता होतीच. साधारण युरोपच्या धर्तीवर शेजारीच एक उत्कृष्ट संग्रहालय उभारून त्या ठिकाणी इत्थंभूत माहिती दिली जात होती. पॅगोडा सुंदरच होता. येथे सुद्धा चिन्यांची व्यापार बुद्धी जागीच होती. इथे ते कॅलिग्राफीचे दुकान मांडून बसलेले होते. आपलं नाव चिनी चित्रलिपीत काढून देण्याचा धंदा चालू होता. हा मात्र पूर्ण विश्वासावरच. कारण जिथे आपलं नाव उच्चारायला त्यांची बोबडी वळायची तिथे काय चिरखडले आहे हे त्यांनाच ठाऊक. चिनी भाषा म्हणे एवढी अवघड की घडघडा बोलणाऱ्या अनेक चिन्यांनाही ती लिहिता वाचता येत नाही. अर्थातच गाईडबाईंचा हा खुलासा. आपल्या भारतीयांना ते इंडू म्हणत आणि स्वतःला टुंगवा. आता हे इंडियनचे प्रेमळ इंडू आम्ही समजू शकत होतो, पण चायनीज का टुंगवा हे त्या गाईडबाईच्या अनेक हातवाऱ्यांनंतर सुद्धा त्याचा माग काही लागला नाही. यानंतरचा आमचा पुन्हा प्रवास होता बुलेट ट्रेनचा चेंगडू डॉंग या जगप्रसिद्ध पांडा ब्रीडिंग सेंटरकडे नेणारा. हा दाट बांबूच्या बेटांनी वेढलेला नयनरम्य परिसर होता. जगभरात केवळ 2000च्या आसपास शिल्लक राहिलेल्या गोजीरवाण्या पांडांचं हे निवासस्थान. हे लोक अगदी निगुतीने ते जपत आहेत. आम्ही गेलो तेव्हा जंगलातले काही वेगवेगळ्या वयोगटातले पांडांचे सॅम्पल पीस जंगलातच फिरताना दाखवण्यात आले. एका काचेच्या केबिनमध्ये 4 महिन्याची जुळी पांडा बालके इन्क्युबेटरमध्ये पहुडलेली होती. जन्मता 50 ते 100 ग्रॅम असणारा हा जीव 70 ते 100 किलो कसा होत असेल तेही ठराविक बांबू खाऊन खरोखर आश्चर्य. येथे इतरही प्रकारचे पांडा सुखात बागडताना दिसले. खऱ्याखुरा पांड्यांपेक्षा जंगलभर त्यांचे पोस्टर्स आणि बाहेरच्या दुकानांमध्ये फरच्या पांडा खेळणीनेच जास्त भरलेले. यानंतरचा आमचा मोर्चा होता गुलीन या शहराकडचा. या ठिकाणची पार्श्वभूमी अशी: एक ली नामक नदीचा सी नामक नदीशी संगम होतो आणि त्या पट्ट्यात पिरामिडच्या आकाराचे हजारो सुळके, ज्याला कार्स्ट म्हणतात, ते तयार झालेले, जे निसर्गाचा अद्भुत नजारा म्हणता येतील असे. हजारो वर्षापूर्वी भारतीय टेक्टोनिक प्लेट ही एशियन प्लेटला धडकली तेव्हा मधला समुद्र उचलला गेला आणि या टेकड्या तयार झाल्या. आजूबाजूची पायऱ्यांवरची भात शेती, बांबूची बेटं, छोटुली गावे, खरोखर अफलातून. क्लासिक चिनी शाही चित्रकारितेचा तो आत्मा. कवी मंडळींना शतके कामाला लावणारी ही निसर्ग संपदा खरोखर आम्हालाही भावली नसती तर नवलच. येथे लाभलेल्या एका बेरकी चिनी गाईडमुळे या ली नदीची आमची 4 तासांची सफर हुकली खरी, पण मोबदल्यात एका कार्स्टवर म्हणजेच त्या सुळक्यावर चेअर कारने चढाई करून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवली. ऊन सावल्यांच्या खेळातल्या शेकडो टेकड्या आपलं सौंदर्याचं वर्णन करण्यासाठीचं खुजेपण दाखवून देत होत्या. अशाच एका टेकडीच्या पोटातही जाण्याचा योग आला. रेड फ्लूट गुंफा हे त्याचं नाव. अत्यंत गूढ आणि भीतीदायक अशा वातावरणात प्रवेश झाला. ठिकठिकाणी प्रकाशझोतही सोडण्यात आलेले, मात्र काही ठिकाणी किर्र अशा अंधारातच फिरणं झालं. आतली रचना भलतीच अवघड होती. चमत्कारिक आकारांचे सुळके तयार झालेले. गाईडच्या बोलण्याकडे कान देऊन ऐकायचे, त्याच वेळी धडपडू नये म्हणून जमीन चाचपडत पावले टाकायची आणि वर कपाळमोक्ष होऊ नये म्हणूनही लक्ष ठेवायचे. अशा अनेक इंद्रियांना कामाला लावणाऱ्या या गुहेच्या अंतर्भागात पोहोचलो आणि पांडवमय सभा नक्की कशी असेल याचा अंदाज आला. आत साठलेल्या पाण्यामध्ये छतावरून खाली लोंबणारे स्टॅलेक्टाईट असे काही प्रतिबिंबित झाले होते की समोर भयावह दरी उभी ठाकल्याचा भास व्हावा. पुढे पुढे तर कल्पना आविष्कार असा की साठलेल्या पाण्यात स्क्रीन उभा करून
त्यावर रशियन बॅले चालवलेला, तोही प्रतिबिंबित होऊन एका वेगळ्याच विश्वात नेणारा. अजून पुढे वरच्या बाजूला छताला आतल्या बाजूने एक डॉक्युमेंटरी फिल्म दाखवणे चालू होते. डोळ्यांचे स्थान केसांच्या जागी असते तर बरे झाले असते असे वाटावे अशी परिस्थिती. असो, येथून बाहेर पडल्यावर गाईडने पाण्याने वेढलेला एक एलिफंट ट्रंक हा विशेष खास नसलेला डोंगर दाखवून बऱ्यापैकी टाइमपास केला. प्रथमच स्थानिक पर्यटकांनी येथे मनमुराद घाण केलेली दिसली. या पूर्ण प्रवासामधली अजून एक लक्षणीय बाब म्हणजे कोठेही जरा जीर्ण घरे, दारिद्र्य दिसते आहे असं वाटणारी जागा चहूबाजूने भिंत घालून झाकायची. वर त्या भिंतीला हिरवी कृत्रिम आवरणासारखी लॉनही चिकटवायची. मातीचे ढिगारे असतील तर हिरव्या कापडाने झाकायचे. सगळा भर लपवालपवीकडे. याच गुलीन शहरात सक्तीचे मोत्याच्या दागिन्यांचे दुकान दर्शन झाले. येथे आता वेगळीच तऱ्हा होती. मोत्याच्या दागिन्यांनी सजलेल्या चिनी ललनांचा रॅम्पवॉक बघणेही सक्तीचे होते, पण मनापासून आवडले. असेही आम्ही नाशिककर असले खास फॅशन शो कुठे बघायला जाणार होतो. याच प्रवासात पुढे शांघाय शहराची चकाचांद डोळ्यांचे पारणे फेटवणारी दुनिया बघितली. हाँगफू नदीकाठच्या दोन्ही बाजूनी उभारलेल्या सुंदर गगनचुंबी वास्तुशिल्पांवर चालणारी ती रात्रीची दिवे आणि लेसर किरणांची दर सेकंदाला बदलणारी रोषणाई जगातली सर्व दुःखे लोप पावून फक्त आनंद आणि आनंदच भरून ओसंडतोय असं जणू भासवत होती. याच शांघायमध्ये अंगावर थरार आणणारा ॲक्रोबॉट शो पण बघितला. चुंबकाच्या तालावर धावणाऱ्या मॅग्लेव ट्रेनमध्ये बसण्याचा अनुभवही घेतला. ही ट्रेन म्हणे ताशी 430 किलोमीटर वेगाने धावते. मात्र आम्ही बसल्यावर प्रवासभर समोरच्या स्क्रीनला डोळे लावून बसलेलो असताना एकदाही काटा 300च्या पुढे हलला नाही. आजूबाजूची नाजूक साजूक मंडळी पाहून आम्ही पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात, कारण आम्ही तशी खात्यापित्या घरची मंडळी. असो, दुसऱ्या दिवशी हिरव्या दगडाच्या जेडच्या बुद्धाचे दर्शन घेऊन आम्ही बसने चीनच्या व्हेनिस नगरीकडे सुझाऊकडे निघालो. आता पुन्हा नजारे बदलू लागले होते. काही काही ठिकाणी तर रस्ते नदी खालून देखील जात होते. पुढे पुढे कालव्यांचे जाळे दिसायला लागले. आजूबाजूला विलो वृक्षांच्या झावळ्या पाण्यात स्वतःचेच रुपडे निरखताना किती सुंदर दिसाव्यात. फुललेली हिरवाई आता वेगळं रूप दाखवत होती. येथे बोटीतून फिरताना जुन्या चीनचे दर्शन झाले. येथल्या बाजारपेठा न ओळखू येणाऱ्या खाद्यपदार्थांनी भरलेल्या. त्यातही निळ्या रंगाची अंडी जरा वेगळी वाटली. येथून लगेचच पुढच्या मुक्कामी निघालो हॉंगझाऊ शहराकडे. गेल्याबरोबर सॉंग सिटी शो हा सॉंग डायनास्टीचा परिकथांवर आधारित जगातील प्रथम 3 शोमधला एक असा शो बघितला. साधारण डिझनीलँड सारखं वातावरण होतं. येथल्या एका रोड शोमध्ये आमच्या सोबतच्या नाशिककर मंडळींनी नाशिक ढोलवर नाचावं असं नाचून घेऊन सर्वांची चांगलीच करमणूक केली. येथून जवळच असलेले एक टायगर हिल स्थित लिनिंग पॅगोडा तेही बघितले. आता ही कलती वास्तू काही फार बरी वाटली नाही, पण येथे पुन्हा सक्तीचे सिल्क दुकान दाखवण्यात आले. तयार कपडे हे चिन्यांच्याच आकाराचे, त्याच्यामुळे घ्यायचा सवालच नव्हता. पण बाकी रेशीम कापड, उषा, ब्लँकेट, पर्सेस सगळं काही रेशमाचं सुंदरच होतं. संध्याकाळ झाली होती. जवळच चहाचे मळे होते. मात्र आपल्या केरळमधले मुन्नारचे केव्हाही सरस ठरतील इतपतच. मात्र वेगळे पण होतं ते इथल्या चहाच्या दुकानांमध्ये. डझनभर प्रकारचे चहा घेऊन ललना खोल्या खोल्यांमधून विखुरलेल्या होत्या. आपल्या भातुकलीच्या खेळण्यात असतात त्या आकाराच्या इटुकल्या पिटुकल्या कपांमधून ते चहाचे गरम पाणी पाजण्याचे काम
अगदी इमाने इतबारे चालू होते. येथे गोरी मंडळी पण दिसत होती. मधुमेह, हृदयरोग पासून त्वचारोगापर्यंत असं सर्व गुणकारी असं ते औषध म्हणजेच चहाची खरेदी करावी म्हणून त्या तळमळीने पटवायचे काम चालू होते. चहा एवढा गुणकारी असतो, झाडून सर्व रोगांवरचा रामबाण इलाज असतो आणि आपल्या डॉक्टरांच्या ते गावीही नसावे याबद्दल नक्कीच वैषम्य वाटावे असेच ते वातावरण होते. आमच्या सोबतच्या डॉक्टर मंडळींना तर हे प्रकरण पोटावर पाय आणणारे वाटू लागले. आता आमचा हा शेजार घरचा मुक्काम संपत आलेला होता. इंग्रजीचे म्हणजेच वाघिणीचं दूध न प्यायलेल्या या देशात माहिती मिळवताना बऱ्याच अडचणी येतात. इथं गाईडही आम्हाला बऱ्यापैकी मजेशीर भेटले. 6 पैकी 4 मुली होत्या ज्या खरोखर पोटतिडकीने चिनी लहेजात का होईना त्या स्थळांबाबत काहीतरी सांगायचा प्रयत्न तरी करीत आणि मुख्य म्हणजे त्या अभ्यासू वाटल्या. 2 अद्वितीय असे पुरुष गाईड लाभले. पैकी एक अत्यंत लबाड, आळशी आणि चक्क भांडखोर चिनी होता, तर दुसऱ्याच्या इंग्रजीच्या गुरुजीने हाय खाल्ली असावी असे म्हणायला नक्की जागा होती. मुलींमधली लिली गाईड सर्वांच्याच लक्षात राहिली. हिनेच जाता जाता हाँगझोचा वेस्ट लेक दाखवला. कधीतरी क्रांतीच्या भडक्यात हजारो मृतदेहांना कवेत घेणाऱ्या या लेकचा क्रूज त्याच्यामुळेच फारसा आनंददायी वाटला नाही. अज्ञानात सुख असतं हेच खरं. जाता जाता चिनी खाण्याबद्दल जाण्यापूर्वी IQ माहितीनुसार जरा चिंतेतच होतो, पण प्रत्येक ठिकाणी भारतीय हॉटेलमध्ये व्यवस्था झाल्याने अभक्ष्यभक्षण झालं नाही. एअर चायनाचा पाहुणचार गिळण्यायोग्य नसल्याने आपला दिवाळी फराळ येता जाता खाल्ला. एका ठिकाणी चिनी मंडळींनी चालवलेल्या श्री गणेश इंडियन रेस्टॉरंटमध्ये भिंतीवर लावलेल्या आपल्या गजाननाच्या फोटोभोवती नॉनव्हेज थाळ्यांनी यथासांग फेर धरलेला दिसला. आता यांना कोणी आणि कसं सांगावं? असो, सध्याच्या पार्श्वभूमीवर 6-7 महिन्यांपूर्वी आमचं तिथे जाऊन येणं म्हणजे बालंबाल बचे असंच म्हणावं लागेल. अशी ही सर्व जगाला कोरोना व्हायरस वाटपाच्या तयारीत असलेल्या चीनची आमची प्रसाद विरहित सफर आपल्याला कशी वाटली? जरूर प्रतिक्रिया कळवा. थँक्यू व्हेरी मच.